मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर उपमहापौरांची निवड झाल्यानंतर आज स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरले जाणार आहेत। येत्या 14 तारखेला 14 मार्चला स्थायीच्या अध्यक्षपदाची निवड होणार आहे। त्यामुळे आज शिवसेनेकडून नव्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे। या रेसमध्ये सध्या मंगेश सातमकर, आशिष चेंबूरकर आणि रमेश कोरगावकर यांची नावं आघाडीवर आहेत। मुंबई महानगरपालिकेसाठी महापौर पदाची निवडणूक पार पडल्यानंतर आता नाराज इच्छुकांची आणि आयात उमेदवारांची समित्यांवरती वर्णी लावण्यात आलेली आहे। पक्षांतर्गत वाद टाळण्यासाठी आणि शिवसैनिकांची नाराजी दूर करण्यासाठी निवडणुकीदरम्यान नाराज असलेल्यांना बिगर पालिका सदस्य म्हणून शिवसेनेने समित्यांमध्ये स्थान दिलेलं आहे, तर माजी महापौरांकडे सुधार समितीची सूत्र सोपवण्यात आली आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेच्या गावठाण भागातील अनधिकृत घरं नियमित करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्यासोबत बैठक झाली। त्यावेळी त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करण्याचे आदेश पालिका आणि सिडको प्रशासनाला दिलेत। त्यामुळे आता नवी मुंबईतील गावठाण जागेवरच्या घरांना अभय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। वसई दिवा लोकल गाडी विलंबामुळे वैतागलेल्या प्रवाशांनी गुरुवारी दुपारी 1च्या दरम्यान प्लॅटफॉर्म नंबर 5 वरील विरारला जाणारी लोकल ट्रेन अडवली। गेल्या काही दिवसांपासून 11:40ची वसई दिवा लोकल अर्धा तास उशिरानं सुरू होती। त्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला। सुमारे 5 मिनिटं त्यांनी लोकल अडवली। रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना हटवल्यानंतर लोकल पुन्हा एकदा सुरू झाली। पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने ईव्हीएम मशीनमध्ये घोळ केल्याचा आरोप करत पुण्यामध्ये पराभूत उमेदवारांनी आमरण उपोषण सुरू केलंय। पुणे विधान भवनाबाहेर गेल्या 7 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे, पण अजूनही सरकार किंवा प्रशासनाकडून या आंदोलनाची दखल घेतली जात नाहीये। काल हनीफ शेख आणि भारत कांबळे या 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समावेश झालेल्या 27 गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। या पाणी प्रश्नाची फाईल घेऊन ई प्रभाग समितीमध्ये गेलेले भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर यांच्याशी पाणी पुरवठा अधिकारी राठोड यांची बातचीत झाली। यावेळी राठोड यांनी फाईल फाडल्याचा आरोप करत भोईर यांच्यासह 27 गावातील भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी ई प्रभाग समितीमध्ये ठिय्या आंदोलन केलं। तसंच राठोड यांच्या निलंबनाची मागणीही करण्यात आली। अमराठी बाण्याविरोधात मनसे पाठोपाठ आता शिवसैनिकांनी डोंबिवलीमध्ये राडा केलेला आहे। डोंबिवलीतील मारुती कुरिअर सर्व्हिस कंपनीच्या कार्यालयाच्या फलकाला काळं फासून कार्यालय बंद पाडलं। कुरिअरच्या टोल फ्री क्रमांकावरती मराठी सोडून गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेचा पर्याय उपलब्ध आहे। त्यामुळे जोपर्यंत कंपनीचे व्यवहार मराठीत होत नाहीत तोपर्यंत कंपनी चालू देणार नाही असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला। कल्याणमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका माधुरी काळे यांचे पती प्रशांत काळे यांच्यावरती काल रात्री अज्ञात इसमाने हल्ला केला। कोळसेवाडी भागामध्ये काळे यांच्या पाठलाग करून घराच्या बाहेरच त्यांच्या डोक्यावरती वार करण्यात आले। या हल्ल्यामध्ये काळे गंभीर जखमी झालेत। या हल्ल्यामागे शिवसेनेचे उपशहर संघटक संजय गायकवाड आणि भाजपचे संजय मोरे यांचा हात असल्याचा आरोप काळेंनी केलाय। पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाला असून कोळसेवाडी पोलिसांनी 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय, मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही। उल्हासनगरमध्ये चायनीज खाद्यपदार्थांची गाडी लावण्याच्या वादातून काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या नातेवाईकांनी 2 भावांना मारहाण केलेली आहे। कॅम्प 5 मध्ये ही घटना घडलेली आहे। मानसिंग लबाना यांनी यावेळी ही मारहाण केलेली आहे। बुधवारी जगभरामध्ये महिला दिन साजरा होत असताना विरारमध्ये एका नवविवाहितेला पतीनेच पेटवून दिल्याची घटना घडली आहे। महिलेचा मृत्यू झाला असून आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। विरार पश्चिमेला शुभलाभ इमारतीमध्ये राहणाऱ्या अपर्णा सांबरेंचं अवघ्या महिन्याभरापूर्वी 11 फेब्रुवारीला सागर सांबरेंशी लग्न झालं होतं। अपर्णा नेहमी सोशल मीडियावरती मित्रांशी चॅटिंग करायच्या आणि त्यावरून दोघांमध्ये वाद व्हायचा। सागरचा तिच्या चारित्र्यावरती संशय होता। भिवंडी आणि परिसरातील गोडाऊन्सवरती दरोडे टाकणाऱ्या 9 जणांच्या टोळीला कोनगाव पोलिसांनी जेरबंद केलंय। या चोरट्यांकडून मोबाईल, लॅपटॉपसह 46 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 10 जानेवारीला प्रो कनेक्ट सप्लाय सोल्युशन कंपनीमध्ये पडलेल्या दरोड्यात 8 जणांनी 42 लाख रुपये किमतीचे आयफोन्स लुटून नेले होते। तर दुसऱ्या घटनेमध्ये डीएचएल सप्लाय चेन कंपनीच्या गोडाऊनमधील 39 लाख रुपयांचे लॅपटॉप चोरण्यात आले। या दोनही घटनांनंतर कोनगाव पोलिसांनी कर्नाटकातून संतोष चव्हाणला अटक केलेली आहे। त्याच्या चौकशीनंतर आणखी 8 जणांना कर्नाटकातून अटक झाली आहे।
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीची प्रियकरानंच हत्या केली आहे. पूनम गजभिये असे या तरुणीचं नाव असून गेल्या 2.5 वर्षांपासून ती विजय जारकर या तरुणासोबत बदलापुरात राहत होती. उच्च शिक्षित पूनमने आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या अवघ्या 12वी शिकलेल्या विजयसोबत राहणं तिच्या घरी मान्य नव्हतं आणि त्यावरूनच या दोघांमध्ये वाद होते. त्यामुळे मंगळवारी रात्री विजयने स्कार्फने तिचा गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी विजयला अटक केली असून न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे. एखाद्या गरजू रुग्णाला त्वरित वैद्यकीय मदत मिळावी यासाठी ग्रीन कॉरिडॉर एअर अँब्युलन्सचा वापर केला जातो. आता भविष्यात रेल्वे अँब्युलन्सचा वापर देखील केला जाईल. मध्य रेल्वेकडून खास रेल्वे अँब्युलन्स तयार करण्यात आलेली आहे. ऑपरेशन तसंच एकाच वेळी 40 रुग्णांवरती या अँब्युलन्समध्ये उपचार करता येतील. गुरुवारी सीएसटी ते लोणावळ्यापर्यंत ही रेल्वे अँब्युलन्स चालवण्यात आली. लोणावळ्यामध्ये मध्य रेल्वेमार्फत एका आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कागदी लगद्यापासून बनवण्यात येणाऱ्या गणेश मूर्तींना राज्य शासनाने प्रोत्साहन देणं थांबवावं असा निर्णय हरित लवादानं घेतलेला आहे. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्या विरोधात हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते शिवाजी वटकर यांनी याचिका दाखल केली होती. राष्ट्रीय हरित लवादाच्या या निर्णयाने हिंदू जनजागृती समितीच्या न्यायालयीन लढ्याला यश आलेलं आहे. शासनाने अभ्यास न करता डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या प्रभावाखाली येऊन हा निर्णय घेतल्याचा समितीचा आरोप आहे.